नमस्कार मित्रांनो, आज एसी न्यूजची टीम आलेली आहे रायगड जिल्ह्यातील कामोटा तालुक्यातील आगरी समाज हॉलमध्ये, जिथे आज संत रामपालजी महाराजांचं विशाल सत्संग आयोजित केलेला आहे। तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता, अनुयायी गेटमधून येत चाललेत आणि चप्पल व्यवस्था खूप चांगली केलेली आहे। ते चप्पल काढून सत्संग हॉलमध्ये प्रवेश करत आहेत। तर आता आपण सत्संग हॉलमध्ये प्रवेश करत आहोत। तर तुम्ही बघू शकता, महिला आणि पुरुषांसाठी खूप चांगली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। एका जागी पुरुष बसलेत, एका जागी महिला बसल्यात आणि समोर खूप मोठा प्रोजेक्टर लावलेला आहे। साईडला स्पीकर पण बघू शकता आणि सत्संग आता थोड्या वेळात सुरू होणार आहे। सगळे अनुयायी आपल्या जागेवर बसलेले आहेत। नमस्कार सतसाहेब। सर, आपले नाव? माझं नाव प्रवीण दास। सर, तुमचं प्रोफेशन? मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। सर, रविवारच्या दिवशी तुम्ही आज इथे काय करताय? मी आमच्या गुरुजीच्या सत्संगमध्ये आलो आहे आणि आता मी जलसेवा करतो। तुमच्या गुरुजींचं नाव काय? संत रामपालजी महाराज। तुमचे गुरुजी अशी काय शिकवण देतात? आमचे गुरुजी जेवढे पण हिंदूमध्ये शास्त्र आहेत, गीता झाली, वेद झाले, त्याच्यामधून तत्त्वज्ञान सांगतात की ॲक्च्युलीमध्ये शास्त्रानुसार भक्ती काय आहे त्याच्याबद्दल सांगतात आणि जे मंत्र आहेत ते सांगतात। खूप खूप धन्यवाद सर। थँक्यू। तर तुम्ही इथे माझ्या बाजूला बघू शकता, संत रामपालजी महाराजांच्या पुस्तकांची खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शनं केली आहे। तर या पुस्तकांमध्ये काय आहे आपण हे जाणून घेऊया। नमस्कार सर। सतसाहेब। सर, आपले नाव? पाराजी दास। सर, रविवारच्या दिवशी तुम्ही इथे काय करताय? येथे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचं आयोजन आहे। तर संत रामपालजी महाराजांच्या द्वारे लिखित पुस्तकांचं येथे स्टॉलवर आम्ही पुस्तक सेवा करत आहोत। सर, आम्ही बघू शकतो इथे खूप सारे पुस्तक आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये पण आहेत। तर या पुस्तकांमध्ये संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देतात? संत रामपालजी महाराजांचे उद्देश या पुस्तकातून तुम्हाला वाचायला भेटतील। संत रामपालजी महाराज जसे की नशामुक्ती, हुंडामुक्ती, अशाच प्रकारे समाजात अनिष्ट रूढी, पाखंडवाद आणि अशा प्रकारच्या संत रामपालजी महाराजांच्या या पुस्तकातून हे सर्व पुस्तकं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणावर आधारित लिखित आणि प्रमाणित पुस्तकं आहेत। सर, आपण प्रोफेशनने काय करता? मी जॉब करतो। ओके, खूप खूप धन्यवाद सर। सतसाहेब। तर तुम्ही आता इथे बघू शकता, सत्संग समाप्त झालेला आहे। तर इथे एक मॅडम आहे, त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूया। नमस्कार मॅडम। सतसाहेब। मॅम, तुमचं नाव? माझं नाव चंदा जयवंत दबडे दासी। मॅम, आज रविवारच्या दिवशी तुम्ही इथे का आलात? आम्ही सत्संग रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकण्यासाठी आलो। तर तुम्हाला सत्संग बघून कसं वाटलं मॅडम? खूप प्रसन्न वाटतं, सत्संगला आल्यानंतर खूप प्रसन्न, मन समाधान वाटतं। मॅम, तुम्ही प्रोफेशनने काय करता? मी स्वतः बालवाडी शिक्षिका होते, आता रिटायर झाली 5 वर्ष। आता हे सत्संग भक्ती चालू आहे माझी। तर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाशी कसे प्रभावित झालात? असंच टी व्हीवर ऐकून, पुस्तक वाचून मी प्रभावित झाले। वेगळी भक्ती वाटली। इतर संतांची भक्ती आणि पुस्तकं याच्या व्यतिरिक्त हे फार वेगळं ज्ञान आहे, त्याच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे अशी एकदम उत्कटता निर्माण झाली आणि मी या भक्तीमध्ये प्रवेश केला। मी आधी स्वतः माझी काय परिस्थिती मी ते सांगते। माझी 23 वर्ष झाली, माझी एक किडनी काढलेली आहे, पित्ताशय काढलेले आहे, एन्जिओप्लास्टी झालेली आहे, हर्नियाचे 2 ऑपरेशन झाले आहे। तर मला फार त्रास होत होता, सारखं 1-2 महिन्याने मला ॲडमिट करावं लागायचं, सारखं औषध पाणी चालू। पण ह्या भक्तीमध्ये आल्यापासनं मला काही नाही, किरकोळ फक्त ताप सर्दी होते, असे मोठे बाकी सगळे नॉर्मल रिपोर्ट येतात, किडनीचे, शुगर, बीपीचे सगळे नॉर्मल रिपोर्ट, आणि मी फार आनंदी आहे या भक्तीमध्ये। तर तुम्ही बोलतात की तुमच्या या सगळ्या ज्या प्रचंड बिमाऱ्या होत्या, जे त्रास होते, तुमचं संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर बंद झाले? हो, या शरणात आल्यानंतर। त्याच्या आधी मी पण इतर देवदेवतांची फार भक्ती करत होते, तरी पण माझे एवढे ऑपरेशन झाले। मी विचार केला की बाबा मी एवढी भक्ती करते, ही मूर्ती पूजा करते, सगळे दैवतांची पूजा करते, तरी माझं मला आजार एवढा का झाला, एवढे माझे ऑपरेशन का झाले? मग आता मला सगळं सत्संग ऐकल्यानंतर मला सद्भक्ती कळली। मग मी या भक्तीमध्ये
पूर्ण वाहून घेतले. आता मला काही वाटत नाही, काही आजार बिजार काही नाही. फक्त वयामानाप्रमाणे माझे पाय वगैरे दुखतात. बाकी मी सगळं घरातलं काम वगैरे सगळं करते. शेवटचा प्रश्न मॅम, की तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? मी संदेश तर काय देऊ शकत नाही, पण प्रार्थना करते सगळ्यांना की तुम्ही सत्संग ऐका, साधना टी व्हीवरता, ज्ञानगंगा पुस्तक वाचा. आमच्या रामपाल महाराजांनी भरपूर पुस्तकं काढली आहेत, त्याचे वाचन करा आणि तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवून तुम्ही या भक्तीमध्ये या व आपला मोक्ष प्राप्त करून घ्या. खूप खूप धन्यवाद आपला वेळ देण्यासाठी मॅडम. सत्साहेब.